ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे उष्णतेचा पारा हा 42 अंशांवर गेला। त्यामुळे पुणेकर गरमीने कमालीचे हैराण झाले। यंदा अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक तापदायक ठरलेला आहे। अकोल्यातील तापमान 42 अंशांवर गेलं तर येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा 40च्या आत राहण्याचा अंदाज आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला वेग आलाय, मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नाहीये। त्यामुळे भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला कांदा साठवायला सुरुवात केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाण्याच्या कांदा पिकाची लागवड करतायत। यंदाही 5ही तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याच्या कांद्याची लागवड केली आहे। चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे। 31 मार्चला कर्ज परतफेड करण्याची शेवटची तारीख आहे। पण शहापूरमध्ये भात खरेदीला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार कधी आणि कर्ज परतफेड करणार कधी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। गुढीपाडव्याला शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवायची ग्रामीण भागात पद्धत असते। आता गुढीपाडवा जवळ आला तरी सालगडी मिळत नाहीये। यंदा सालगड्याचा भाव 1.25 लाख रुपये झालाय। मात्र एवढे पैसे देऊनही आणि सध्या कुठेही सहज काम मिळतंय, त्यामुळे सालगड्यांची परंपरा लोप पावत चालल्याचं दिसतंय। वाशिम शहरातील मालमत्ता कराची भरणा न करणाऱ्यांची यादी चौकात लावली जाणार आहे। अनेकदा नोटीस बजावूनही कर न भरणाऱ्यांविरोधात नगर परिषद आता कडक कारवाई करणार आहे। यादी लावण्याआधी तातडीनं कर भरा असं आवाहन नगर परिषदेनं केलंय। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता। या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात मागील वर्षीपेक्षा 34% जास्त जलसाठा आहे। मात्र उन्हाची तीव्रता पाहता पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं 1,44 लाखांचा आराखडा तयार करण्यात आलाय। यामध्ये जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायत आणि 117 पाड्यांवर टंचाई सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्यात। सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेत शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झाले तर अन्य पर्यटक लपून बसले होते, त्यामुळे ते वाचले। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूल या गावात पाणी टंचाईचा कहर पाहायला मिळतोय। मागील 2 महिन्यांपासून या गावामध्ये अजब फतवा काढण्यात आलाय। 7 परस खोल विहिरीतून पोटाला पिळा पडेल एवढा खोलवरून पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडेच पाणी घ्यायचे। तिसरा हंडा घेणाऱ्या व्यक्तीला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मावळ तालुक्यात सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू आहे। एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला। खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला। नागपुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले। मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जवळपास 12 ते 15 तास नंबरसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। चालकांनी संप मागे घेतल्यानं नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे। रात्री चालकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताच आपली बस सेवा सुरू करण्यात आली। राज्याच्या भूमी अभिलेख विभागानं सर्वे नंबर निहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलाय। या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुसीमा, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहे याची माहिती घर बसल्या एका क्लिकवर मिळणार आहे। सोलापूर एनटीपीसी मध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातूनही वीज निर्मिती केली जाणार आहे।
त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी केली जाते. सोलापुरातील डेरा फॅक्टरी अशी ओळख असणाऱ्या होडगी गावातील माठ व्यवसायाला घर लागली आहे. काळ्या मातीतून उष्णतेचे चटके सहन करत माठाला आकार दिला जातो, पण याला घर लागल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या आळ्या आढळल्या. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार करण्यात आला. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियांचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सर्व साहित्य बाजूला केलं. परभणीच्या वजूर बुद्रुक इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात उपोषणाला सुरुवात केली. पाणी मिळेपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात काही दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. वीजच नसल्यानं धान पिकांच्या सिंचनात अडचण येतेय. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. राहुरी शहरातील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आला. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वकील संघानं आज 1 दिवसीय कामबंद आंदोलन केलं. 2 दिवसांपूर्वी वकील संघाचे सदस्य रवी शिंदे यांना कळमनुरी पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वकील संघानं आंदोलन केलं. धारावीमधील सिलेंडर ब्लास्ट प्रकरणानंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आंदोलन केलं. पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाडीमधील घरगुती सिलेंडर रस्त्यावर फेकत आंदोलन करण्यात आलं. येवल्याच्या अंगणगाव इथल्या दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं रमाई घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 4 महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संपूर्ण जिल्ह्यातील महसूल विभागात राबवलेल्या ई-ऑफिस प्रणालीची सरकारनं दखल घेतली आहे. 2024-25च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कार देत 6 लाखांचं पारितोषिक देण्यात आलंय. वाशिम जिल्ह्याच्या साखरा इथल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले. 22 विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जिल्हाभर शाळेच्या गुणवत्तेचे आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा आहे. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातून 800 पेक्षा जास्त मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून पेटवा पेटवी नको, वाघ्याच्या समाधीवर समिती नेमून निर्णय घ्या, समाधीबद्दल इतिहास तज्ञांचं मत घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडलेली आहे. संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुलचालन करणं योग्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याआधी थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी.